हाय टू फॅमिली, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ सर्वांना. विश्रांती अपसेल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज बघा दाखवते तुम्हाला. तर बघा, रात्री आम्ही काल सकाळी टाकलं होतं आहे ना ग डोश्याचं. काल सकाळी डोश्याचं टाकलं होतं भिजत, त्यामुळं करावंच लागलं. तर रात्री वाटाय घेतलं की मिक्सरच बिघडला, त्यातनं धूरच निघायला लागला. ते म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 1000 विघ्न, तसं गत झाली. मिक्सर पण बिघडला, गॅस पण नीट चालना, माऊलीचा पप्पा बी घरी नाही, आमचं कारभारी पण घरी नाहीत. कसं करायचं सांगा. तसाच करतोय स्वयंपाक, काय करायचं. 1 तास लागायचा तिथं 2-2.5 तास लागायला लागलेत स्वयंपाकाला. ती गॅस पण चालना. आता ती माऊलीचा पप्पा संध्याकाळी आल्याशिवाय काय ती गॅसची शेगडी बी नीट होत नाही, मिक्सर पण नाही. रात्री आणलाय बघा लोकाचा, हे बघा दाखवते बघा. आता ह्याला इथं धक्क्याला लावलेला आहे, हे बघा जाळच निघला, धूरच. हे बटन तुटलं ती तुटलं, पण म्हणलं डायरेक्ट तरी चालू करूया आपण डोश्याचं पीठ. तर धूरच निघायला लागला. 1-2 भांडी केली, बारक्या भांड्यात करत होतो, बारक्या भांड्यातच चांगलं होतं. तर धूरच निघायला लागला, काय सांगावं सांगा. हे बघा, ही लोकाचा मिक्सर आणून वाटून घेतलं, चटणीचं पण घेतलंय वाटून. आज डोश्याचा बेत आहे, उद्या म्हणलं आता महिना संपला मार्गशीर्ष, मटण आणा येईल म्हणून ते डोश्याचं भिजत घातलं होतं. तर दोघं इकडे गेली गावाला, आम्हाला काय माहीत अचानक गेली. मुलगा होता, पण ती मुलगा बी ती पाहुणी वारल्यामुळं गेला निघून. तो पण येईल आता संध्याकाळी, येईल खायला भेटतील त्याला डोसे. ही बघा, ही लोकाचा आम्ही शेजारणीचा आणलाय मिक्सर, आणि ह्याच्यावर बारीक केलं बघा. ही मिक्सर हे बघा, काय सांगायचं. हे बघा किती स्वच्छ आहे बघा, की किती निर्मळ आहे. तर आता ही द्यायचं आहे, पुसला आहे चांगला, चकाचक पुसला तरी आम्ही हडकेनी वाल्या. आता देऊन टाकायचं. लोकाचं घेतले चटणीचं याचं वाटून, हे चटणीचं खोबरं वाटून घेतलं. हे बघा ह्याच्यात आहे, हे बघा मिरची वाटून घेतली, सगळं चटणी टाकायची ह्याच्यात. काय डोश्याचं पीठ आहे वाटतं, नाश्त्याला केलं तर, चहाबरोबर डोसं केलं तर 2-4 खायला. सुनबाईने खाल्लं, मी खाल्लं, माऊलीने खाल्लं, यशला डब्याला दिलं ते 2 करून. तर चला, हे असं आहे बघा. रात्री मिक्सर बिघडला, दूरच निघाला. काय सांगावं तुम्हाला, घरी एकतर कोण नाही, रात्रीचं कोण आणणार नीट करून सांगा. त्या शेजारणीचं बिचारीचं दार असं खटखट वाजवलं, आणि त्यांचा मिक्सर मागून घेतला, मग ती पीठ केलं बारीक. तेव्हा ती 8 डोसं केलेत, आणि ती चटणीचं पण घेतलं. गे बाय म्हणलं वाटून, म्हणजे त्यांचा लोकाचा पुसून दे बाय म्हणलं. मग ती काय पुसलं आहे, आता त्यांचा द्यायचा आहे. कधी आता मुलगा माझा येईल तेव्हा ती मिक्सर नीट करून आणेल. झाला तर ठीक, नाही तर मग नवीनच आणावं लागेल. दुष्काळात तेरावा असं आहे आता. आणि ती गॅस पण चालेना झाला. दलिंदर काय झाले काय माहीत. आमुष्याची कालची पनवती लागली आमच्या मागं, पनवती लागली, पनवती. ती गॅस पण चालेना, मिक्सरमधनं पण धूर निघला, माहिती आहे का. धूरच निघायला लागला त्या मिक्सरमधनं बी. तिला म्हणलं वरून डायरेक्ट बटन बंद कर, केला बंद, ठेवला बाजूला पुसून, आणि शेजारणीचं आणलं आणि ती घेतलं वाटून. काय सांगावं, डोक्याला वैताग. चला तर मग जाऊ दे, हे आपलं असंच चालायचं संसार म्हणलं की. लय वैताग खरंच, एवढा वैताग असतोय का नाही, लय वैताग. आणि कालपासून तर एवढी पनवती लागली ना मागं, लय पनवती लागली मागं. आता काय सांगून फायदा तुम्हाला. एक तर घरात गडी माणसं नाहीत, गेली ती बाहेर. आता ती आल्याशिवाय ती मिक्सर पण नीट होत नाही, आणि ती गॅस पण नाही नीट होत. तसंच चालवायचं. आता काय करायचं 2 दिवस बघती, नाही तर ती शेगडी बी नवीन आणती, मिक्सर पण आणती. मिक्सरमधनं तर धूरच निघलाय. काय म्हणा, ते मिक्सरला लय जुना झाला मिक्सर. मुलं नव्हती तवाचा मिक्सर एकदाच फक्त नीट करून आणला होता, चांगला चालत होता. आता काय तर त्यातलं गेलं असेल, त्यामुळे निघला असेल धूर. चला जाऊ दे, मरू द्या तिकडं. आणते आता, मुलगा आल्यावर बघती, नीट झाला तर ठीक, नाही तर मग नवीनच घेऊन येते दुकानातून. आणि शेगडी पण आणते नवीन, बघती नीट झाली तर ठीक. थोडक्यात जास्त जर पैसे जात असले ना तर नाही आणत नीट करून, नवीनच घेऊन येते. जाऊ द्या, मरू द्या तिकडं, जळू द्या. किती सासावलं तर ती राहतंय, जातंय का घेऊन माणूस. आपदा एवढी करूच तर भाकरी भाजायला 5 मिनिटं लागायचं, त्याला 10-15 मिनिटं लागतात भाकरी भाजायला.
चला तर मग जाऊ द्या. बाय बाय. घ्या काळजी तुम्ही पण. शुभ सकाळ सर्वांना. बाय बाय.